आहे माझ्यासाठी. मुंबई महापालिकेचे 150 कोटींचे रस्ते काँक्रीट टेंडर रद्द करण्यात आले. अमित साटम यांच्या आक्षेपानंतर ही कारवाई झाली. करदात्यांच्या पैशांचा गैरवापराचा आणि संभाव्य घोटाळ्याचा मुद्दा साटम यांनी उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी मुंबईच्या महापौर आणि पालिका आयुक्त यांना पत्र लिहिलं होतं. शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातल्या रस्त्यांच्या लांबीमध्ये मोठा फरक असताना प्रत्येकी 50 कोटींचं समान वाटप करण्यात आल्यानं हे वाटप मनमानी असल्याचं त्यांनी म्हटलेलं. सध्या सुरू असलेल्या सुमारे 10,000 कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्पांमध्येच रस्ते मार्किंगचा समावेश करता येऊ शकतो असं सांगत स्वतंत्र टेंडरची गरज नाही असा दावा साटम यांनी केला. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले. मुंबईतल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अलका केरकर यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं. अलका केरकर या मुंबईच्या माजी उपमहापौर असून त्या सलग 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून गेल्या होत्या. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत वांद्रे पश्चिम मधून त्यांनी यंदाच्या निवडणुकीतही विजय मिळवलेला. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होतीये. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर